आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलकत्ता पानाची शेती कशी करायची याची माहिती घ्या. आपल्याकडे जर नियंत्रित वातावरण करण्याची सोय असेल, म्हणजे पॉली हाऊस असेल, तर या कंट्रोल कंडिशनमध्ये आपल्याला पण फायद्याची अशी कलकत्ता पानाची शेती करता येते. माझ्या पाठीमागं MGMचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे, गांधीला तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचं हे प्रक्षेत्र आहे. आणि माझ्या पाठीमागं पॉली हाऊस आहे, म्हणजे त्याला आपण हरितगृह. या हरितगृहामध्ये वातावरण नियंत्रित करून इथं कलकत्ता पानाची शेती कशी केली जाते याची आपण माहिती घेणार. आपण जर मध्ये गेलो तर आपल्याला ही कलकत्ता पानाची जी शेती आहे ते दिसून येईल. तर ही सर्व जी आहे ही कलकत्ता पानाची शेती आहे आणि ही कलकत्ता पानाची शेती कशी केली जाते याचीच माहिती आपण या कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्याकडून जाणून घेणार आहोत. किती क्षेत्र आहे हे? हे 5 गुंठ्याचं क्षेत्र आहे. 5 गुंठ्यामध्ये पॉलीहाऊस केलेलं आहे आणि या 5 गुंठ्यामध्ये आपण तशी ही 2018च्या शेवटी आपण लागवड केली होती. परंतु याला कमर्शियल रूप आपण 2021 पासून दिलं, कोरोनाचा पिरियड संपल्याच्या नंतर. आणि तेव्हापासून आता हे चौथं पीक आहे की आपण कंटिन्यू मध्ये याच्यामध्ये घेतोय आपण. आता या वर्षीचा समजा हे सांगायचं झालं तर याला आपण मागच्या मार्च मध्ये याची उतरवण केली होती आणि एप्रिल पासून पानाचे तोडे सुरू झाले. तर 1 एप्रिल पासून डिसेंबर एंडिंग पर्यंत 1,04,000 पान याच्यावरती निघालेलं आहे, लहान मोठं सगळं. आणि त्याची आपण बाजारामध्ये इथून जागेवरून विक्री करतो. किती पैसे झाले? 1,66,000 रुपये आपले पानाचे झाले आहे. साधारण ऑन एन ॲव्हरेज 1 रुपया 60 पैसे आपल्याला पानाचा ॲव्हरेज रेट पडलेला आहे त्याचा. आणि याच्यापासून आपण 2,000 रोपं तयार केलेले आहेत. आता रोपं तयार केलेले 50 रुपयाप्रमाणे 1,00,000 रुपये रोपाचे होतात. वर्षभराच्या नियोजनामध्ये आपण याला एकदा मार्च मध्ये उतरवण करणे आणि मार्च पासून हंगाम चालू झाल्यापासून रासायनिक खताचा डायरेक्ट डोस न देता रापलेल्या शेणखतामध्ये आपण 1 बॅग DAP आणि 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावसाळ्यामध्ये मिक्स करून ठेवतो आणि त्याची उतरवणच्या वेळेस याला आपण टाकतो. आता सध्या हंगाम जवळपास पानाचा संपलेला आहे. आता आपण आजच खत टाकण्याचं काम याच्यामध्ये केलेलं आहे. पूर्ण रापलेलं शेणखत आता टाकलेलं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये जसं थंडीचं आहे, ढगाळ वातावरण कमी होईल तसे या वेलांची उतरवण करून पूर्ण याला वेटोळे करून आपण या बेडमध्ये आतल्या बाजूला खोदून याला ठेवणं याच्यामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे कलकत्ता जी पानं आहेत त्याचा खप महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही जी कलकत्ता पानं आहेत ती ओरिसा, पश्चिम बंगाल इकडूनच येतात असं मी ऐकतोय. आणि अशा प्रकारचं उत्पादन कलकत्ता पानाचं महाराष्ट्रात इतर ठिकाणी होतं का? महाराष्ट्रामधला ठाणेमधला वसई विरारचा जो बेल्ट आहे या बेल्टमध्ये या पानाची लागवड आहे. पॉलीहाऊसेस मध्ये आहे, काही जणांचे सेडनेट मध्ये प्रयोग आहेत. ओपन मध्ये कलकत्ता पान कोणाकडे नाही. ओपन मध्ये येतच नाही. ओपन मध्ये येत नाही, कारण पानाची जी थिकनेस आपल्याला पाहिजे, कलकत्ता पानाची जाडी आणि डार्क हिरवा रंग जो पाहिजे तो आपल्याला ओपन सूर्यप्रकाश जेवढा जास्त असेल त्या ठिकाणी येत नाही. पान पातळ बनतं आणि पोपटी कलर राहतो. म्हणून पॉलीहाऊस मध्ये आपण आतमधल्या बाजूने पुन्हा नेट वाढवतो. हिवाळ्याच्या कंडिशनला थोडीशा नेट साईडला करतो आणि उन्हाळ्यात जसं तापमानही वाढेल आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता जशी वाढेल तो सूर्यप्रकाश आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पानाची क्वालिटी आपल्याला चांगल्या पद्धतीची मिळेल. संभाजीनगर जिल्ह्यामध्येच वेरूळला गवळी नावाचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे सध्या शेडनेटमध्ये आपला पानमळा उभा झालेला आहे. त्यांचं उत्पादन चालू आहे. 2 वर्ष झाले त्यांच्या लागवडीला. आपल्याकडूनच त्यांना आपण रोपं दिली आणि मार्गदर्शन पण दिलं, जेणेकरून त्यांच्याकडे ते सेट झालं. आता पॉलीहाऊसेस मध्ये लागवडीकरिता ठाण्याला बऱ्याच ठिकाणची मागणी आहे. बीडमध्ये 1-2 शेतकऱ्यांनी माझ्याकडून 200 रोपं नेलेले आहेत. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे मुळात पानमळा होता त्यांनी आपल्याकडून रोपं. बरं, आता मी यासाठी तुम्हाला विचारतोय की समजा मला आता कलकत्ता पानाची शेती करायची तर मला गरजा म्हणजे काय काय त्याला लागेल आणि किती खर्च येईल हे सांगा जरा थोडं. सर्वसाधारण पहिल्या वर्षीच्या लागवडीसाठी रोपं सजेस्ट करत असताना रोपाची किंमत जास्त आहे. त्या कारणास्तव आपण शेतकऱ्यांना देताना 200-300 रोपं दिले, जेणेकरून ते त्यांच्याजवळ एका बेडवर लागवड करून नंतर त्यांच्याजवळच ते रोपं स्वतः तयार करू शकतात. किंवा ज्यांच्याकडे उपलब्धता जास्त असेल, बाहेरच्या ठिकाणी कलकत्त्यावरून आणायचं असेल तर याच्या ऑगस्ट महिन्यामध्ये जे वाढणारे वरती शूट असतात. नाही, आता ते सुरुवातीला तुम्हाला शेडनेट किंवा पॉलीहाऊस लागेल. ते म्हणजे तुम्हाला 5 गुंठ्याचं करता येईल, 10 गुंठ्याचं करता येईल, 20 गुंठ्याचं करता येईल आणि त्याची जी उभारणी आहे ती कृषी विभाग त्याला अनुदान देतो. तर ते मग तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून करता येईल किंवा जो MIDS प्रकल्प आहे आपला महाराष्ट्र शासनाची प्रकल्प त्यामधून पण करता येईल. त्याला अनुदान गव्हर्नमेंट देते. शेडनेट किंवा पॉलीहाऊसची ही एक गरज आहे. त्यानंतर मधली गरज आहे ती रोपाचं सांगितलं तुम्ही, परंतु आता हे ह्यातलं मधलं जे लँड प्रिपरेशन आहे, इथली मशागत जी आहे, त्याचं अंतर आहे ते सांगा. आता तुमचं आता हे बेड जो आहे हा
आणि एका बेडवर तुम्ही 2 ओळीमध्ये लागवड केली. लागवड केली. आता हा जो माथा आहे तो माथा किती फुटाचा आहे? हा माथा आता सध्या हा पसरलेला आहे. याचा हा. माथा आपण ठेवत असताना 2 फुटाचा माथा ठेवलेला हा. आहे. आणि या 2 बेडच्या टॉप मधलं जे अंतर आहे हे 4 फुटाचं आहे. 4 फुटाचा आहे. या 2 टॉपचं अंतर 4 फुटाचं. आणि बेडची जी हाईट आहे हा. ही हाईट साधारण 1.25 फुटाची जाते. हा. सध्या ही पूर्ण वर्षभराच्या याच्यातल्यामुळं खाली पसरलेला आहे. बर. आता याला आपण जेव्हा उतरवण करतो उतरवण म्हणजे काय प्रकार, काय हा, या उतरवण? उतरवण मध्ये आता हा जो वेल पूर्ण वाढलेला आहे. हा. आता जवळपास हंगाम संपत आलेला आहे. संक्रांत संपली, पानाचा म्हणजे विक्री पण आता थंडावते. हा. आता हा जो वेल पूर्ण वर गेलेला हा. आहे याच्यावरची सगळे पानं आपण काढून घेतलेले हा. आहे. त्यामुळे हा जो वेटोळा तयार झालेला आहे मागच्या वर्षीचा वेटोळा आहे. हा. हा वेल पूर्ण सोडून घ्यायचा. हा. या वेलाला बांबू पासून वेगळं करायचं. हा. आणि साधारण ही चालूवाला एवढा जो भाग आहे हा. हा भाग जमिनीपर्यंत येईल अशा पद्धतीने याचे वेटोळे करून हे हा. आपण मातीमध्ये गाडून देतो. हा. आणि या वेलाला पुन्हा इथं बांधून टाकतो. हा. म्हणजे या साधारण वेलाची पूर्ण शेंड्यापर्यंत जाईपर्यंत जे वाढ यायची आहे म्हणजे नवीन फुटवा तयार होईल. हा वाढ, वाढ, नवीन वाढ. चालणारा जो शेंडा आहे हा. हा वरपर्यंत चालत राहील. मग आणि- त्याला मग पानं चांगली येतात का त्याला? हा, त्याला पानं चांगले येतात. हा. आणि हा जो वेटोळा आहे हा. हा वेटोळा जेव्हा मातीमध्ये गाडला जाईल हा. हा मातीमध्ये गाडल्यानंतर याच्यावरती जे मातीवरचे हे जे डोळे आहेत हा. या डोळ्यांना मुळ्या फुटतील. हा. आणि ते मातीमध्ये नवीन त्याचं जीवन तयार हा. होईल. ते जुना वेटोळा हा संपून जातो. जी ह्याला मुळे फुटतात खाली, याला म्हणजे मुळ्या अन्नद्रव्य फुटतात. जास्त हा, अन्नद्रव्य जास्त पद्धतीत शोषून घेतात. हा. पारंपरिक पद्धतीमध्ये याची लागवड करत असताना शेवरी केल्या जात होती. हा. शेवरीमध्ये ह्या मुळे आतमध्ये टाकल्या जात होते त्यामुळे अन्न जास्त मिळत होतं. शेवरीत मध्ये जायची ती मुळे. शेवरीच्या मध्ये जातात. शेवरी, हादगा, पांगरा बर. याच्यामध्ये. हा. पण आपण हे बांबूवर घेतल्यामुळं हा. याला आपल्याला अन्नाचा पुरवठा करण्यासाठी हे वेटोळेच एक बर. माध्यम आहे. बर. आणि जुने वेटोळे संपून जातात. हा. आता मागच्या वर्षी जी वेटोळे हे बाहेरच्या साईडनं गाडले होते हा. या वर्षीचे गाडताना आतमधल्या बाजूने म्हणजे गाडतात. वेटोळे जिरून जातात तुमचे. हा, वेटोळे जिरून जातात. म्हणजे ह्यामुळे ऍक्टिव्ह झाले की बाकीचे वेटोळे जमिनीमध्ये कुजून जातात. कुजून- केलेला आहे तुम्ही. तर ह्या बेड तयार करताना 4 फुटावर केलेला आहे. हा. परंतु कसा करायचा, म्हणजे काय काय टाकायचं त्यात? आता या बेड मध्ये आम्ही सुरुवातीला वापरत असताना इथे खडक असल्या कारणानं आपण लाल माती सुरुवातीला वापरली. हा. आणि लाल मातीमध्ये शेणखत हा. एकाच 2 प्रमाणामध्ये शेणखत आणि लाल माती या दोनचाच वापर केला. हा. बाकी याच्यामध्ये कोणतेही रासायनिक खत वगैरे बेड तयार करताना वापरलं नव्हतं. बर. आणि भाताचं तणी सुद्धा वापरलं हा. नव्हतं. आता दरवर्षी त्याला एनरिच करण्यासाठी गांडूळ खत, निंबोळी पावडर आणि कुजलेलं शेणखत हे तेच आहे काय हा, मटेरियल? हे सगळं मटेरियल तेच आहे. हा. की आपण याला पावसाळ्यामध्ये इथं खत आणून टाकलं. हा. याच्यामध्ये 1 बॅग DAP हा. आणि 1 डॅप सिंगल सुपर फॉस्फेट तेव्हा मिक्स करून टाकून दिलं. हा. आणि त्याला पूर्ण कुजू कुजू दिलं. दिलं. हा. हे कुजल्याच्या नंतर आता टाकत असताना याच्यातले दगड प्रत्येक भागामध्ये जिथं टोपलं टाकलं त्या हा. ठिकाणी हुमणी येऊ नये, हा. ह्या गोष्टी येऊ नये, सगळं काढून मोकळं केलं. हा. आणि आता याला टाकलं. हा. जेव्हा याची उतरवण होईल हा. तेव्हा इथे गड्डा जेव्हा आपण करू हा. त्यावेळेस या खत आणि या बेड मधली माती हा. हे मिक्स मध्ये त्याला आपण गाडू हा. आणि त्याला सोडून देऊ पूर्ण. बर. याच्याशिवाय बाकी याला आपण खत कोणतेही टाकत नाही. बर. आणि वरच्या याच्यातनी फवाऱ्यामध्ये सुद्धा आपण कोणतेच काही वापरत नाही. म्हणजे ह्याला फवारणी चालत नाही? नाही, फवारणी चालत नाही. म्हणजे कीड जर समजा आली तर फवारणीची आवश्यकता पडते. परंतु वर्षभरात तरी एकही फवारणी घेतली नाही. बर. याच्यामध्ये आता सध्या फक्त नीम अर्क जो आहे हा. तो निंबोळी पावडरचा अर्क तयार करून त्याच्या निंबोळी पावडरच्या अर्काची 15 दिवसातून याच्यातून आपण फवारणी घेतो. हा. सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये मात्र सल्फरचा आपण 2दा फवारा घेतला होता. बर. आणि निंबोळी पावडर, हा. आपलं गाईचं जे दह्याचं घरी बनणारं ताक. ताक हा. आहे या ताकाचा पण फवारा आपण काळ्या ठिपक्यांसाठी याच्यावरती घेतला होता. बरं, आता ह्या 2 ओळी घेतलेत आहे आणि 2 रोपामधलं अंतर तुम्ही किती ठेवलंय? हा, आता या 2 रोपामधलं अंतर सुरुवातीला सर लागवड जेव्हा आपण केली हा. त्यावेळेस हे प्रायोगिक तत्वावर केली होती. हा. त्यावेळेस आपण याच्यामध्ये 3 लाईन लावल्या होत्या. हा. तर तेव्हा याच्यावर लागवड करत असताना 6000 रोप आपण याच्यावरती लावले होते. हा. तर हे काला दरवर्षी आपण याच्यामधले रोप कमी करत नेले, हा. अंतर कमी करत नेलं. हा. आज रोजी याच्यामध्ये फक्त 1200 रोप आहे. मागच्या वर्षी याच्यात 1350 रोप होती. हा. आणि हे डिस्टन्स जे होतं हा. हे लागवडीच्या वेळेस 20 सेंटीमीटरचं होतं. हा. आपण हे साधारण आता 1.5 फुटावर नेलेलं आहे. मग प्रॉपर कोणते? हे जे अंतर आहे म्हणजे दीड. आता दरवर्षीच्या याच्यातला पानाचा अंदाज जो काढला 6 हम्म. वरून डायरेक्ट आपण 1350 वर आलो होतो. हा. आणि 1350 वरून सध्या 1200 याच्यात सध्या स्टँडर्ड मध्ये 1200 आहेत. तर आता याच्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी मर झाली, आता हे 5 वर्षाचं उत्पादनाच्या कंडिशनचं चालू आहे. हा. मर झाली तर आपण याच्यातून निघणारा फुटवा जागा शिफ्ट सुद्धा आपण करू शकतो. बर. तर ऍव्हरेज मध्ये याच्यामध्ये 1.5 ते 1.25 फुटाचं अंतर 2 रोपामध्ये आहे. बर. आणि एवढं अंतर असायला पाहिजे. बर. दुसरं प्रायोगिक तत्वाच्या लागवडीच्या बेसमध्ये याच्यामध्ये 4 फुटाचं आपण जे कार्नेशन साठी किंवा याच्यासाठी जे बेड तयार केले होते त्या पद्धतीचं अंतर होतं. बर. पण नवीन लागवड करत असताना शेतकऱ्यांना आपण या बेड मधलं जे अंतर आहे हे 6 फुटाचं ठेवायला लावलं. कारण ऑपरेशन करत असताना आपल्याला पानं तोडायला वर चढावं लागतं. हा. हा. मग त्यावेळेस चढत असताना शिडी ठेवण्यासाठी किंवा याच्यासाठी या हा. बेड छोटा पडतो. हा. म्हणून मग हे 6 फुटाचं समजा अंतर ठेवलं. हं. 6 बाय
1.5 फुटावरती लागवडीचं आपण सांगितलं. चांगलं म्हणजे 6 बाय 1.5 म्हणजे फुटाची तुम्ही तुमच्या प्रयोगातून तुम्हाला हे सिद्ध केलं हो. तुम्ही 4 फुटाचा कमी पडतो, तो 4 6 फुटाचा फुटाचा कमी केला पडतो. पाहिजे. तर आता हे तुम्ही प्रत्येक जिथं रोप लावलं हं. तिथे हे बांबू लावलेला आहे. हो, बिलकुल. हे आता मग बांबू किती लागते साधारणतः? हे साधारण आता सुरुवातीची याची 35,000 रुपयाचा आपल्याला बांबूचा खर्च आला याचा सुरुवातीला. हां. याच्यामध्ये जे बांबू लावत असताना पेंटिंग करून आपण बांबू लावला. साधारण 14 फुटाची हाईट बांबूची सगळ्याची आहे. मग खाली पेंटिंग केलेलं आहे कुजू नये हा, म्हणून. कुजू नये म्हणून याला पेंट केलं. हाईट नुसार आपण याला मेंटेन करू शकतो. हा. आता पॉलिहाऊस मध्ये याच्यापेक्षा जास्त शक्य होत नाही, हा. कारण वरच्या साईडने पण आपल्याला नेट बांधायची होती. हा. म्हणून आपण साधारण 14 फुटाचं केलं आणि 14 फुटापर्यंत सफिशियंट आहे. बरं. एखाद्या वर्षी समजा जास्त वाढ झाली वेलाची, हा. काही वेल असे होतात की जास्त वाढतात, बरं. आपल्याला त्या लेवलला जवळपास हंगाम त्याचा संपत येतो. आता हे तुम्हाला बांधावं लागतं का हे जसं वर जाईल तसं? हो. आता हे बांधण्यासाठी याला सपोर्ट, जर समजा हे शौर्य असतं हा. तर यांनी मुळ्या फिट केल्या असत्या. हा. आता याला पण मुळ्या फिट झालेल्या हा. आहे. ह्या ज्या दिसतात ना, हा. ह्या फिट झालेल्या आहेत. हा. म्हणून आधारासाठी याला बांधायचं. त्यात बांधत मग हळूहळू मुळ्या फुटतात. याला मुळ्या फुटतात, हा. ते पकडून घेतं. बरं. नंतर मग याला खाली काही गरज पडत नाही. पण नवीन शेंडा जो आता आहे हे सगळं पकडलेलं आहे हे त्यांनी. याला सगळं पकडलेलं आहे. हं. बरं. आता याच्यामध्ये बांधण्याच्या प्रकारामध्ये काय होतं, सुतळी आहे, प्लास्टिक आहे, हं. किंवा केळीचे पानाच्या ज्या दोऱ्या आहेत, हा. किंवा पानतनीस हा. जे पाण्यामध्ये नदीमध्ये येतात. आपल्याला हा. सापडतं, त्याचा आपण वापर करतो. बरं. पण पानतनिसाच्या याच्यात आणि सुतळीमध्ये, पानतनिसाच्या सुतळीमध्ये पावसाळ्यामध्ये बुरशीची वाढ होते हा. हा. आणि ते याला लागण करते. म्हणून आपण सुतळीच्या ऐवजी या प्लास्टिकचा वापर करतो, बरं. जेणेकरून ते आपल्याला रोगाच्या याचा प्रादुर्भाव होत नाही. लागवड केल्यानंतर साधारणतः उत्पादन कधी सुरू होतं आणि आता फुल फ्लेज कधी होतं? पहिल्या वर्षीच्या लागवडीच्या वेळेस साधारण 6 महिन्याचा पिरियड लागतो हा. उत्पादन चालू व्हायला. बरं. आणि आता रोटेशन जे चालू झालं, हा. तर या रोटेशन मध्ये एप्रिल महिन्यामध्ये पानाची आपण काढणी सुरू करतो. हा. लग्नाचा हंगाम सुरू होणे आणि पानाची काढणी सुरू होणे सेम पिरियड येतो. हा. कलकत्ता पानामध्ये मला एक असं विशेष जाणवलं की वेटिंग पिरियड चांगला आहे, की साधारण आपल्याला समजा डिमांड नसेल तर आपण पान थांबवू शकतो. 15 दिवसापर्यंत तयार झालेल्या पानाला काही फरक पडत नाही. बरं. त्याच बेसमध्ये आपण लग्नाचा ऑर्डर नुसारच आपण पान काढतो, रेग्युलर मध्ये आपण पान काढत नाही. बरं. नाही म्हणजे आता ह्याचा हंगाम सुरू होतो एप्रिल पासून. एप्रिल तो किती दिवस असतो तो? हा कंटिन्यू मध्ये वरचेवर चालतो. बरं. आता या रोटेशन मध्ये पान थांबणार नाही. हा. म्हणजे आता सध्या काल 3,000 पानाच्या वरचे काढलेले आहेत. बरं. फक्त आता काय झालंय की उतरणचा हंगाम आलेला आहे, म्हणून आपण जास्त क्वांटिटी मध्ये पान काढून राहिलो, हा. जेणेकरून आपल्याला विरळता दिसते. मोकळं करायचे ते. मोकळं एका करायचं. वेलीची साधारणतः एका हंगामामध्ये किती पाने निघत असतात? साधारण आता याचा ॲव्हरेज 100 पानाचा आलेला आहे. 80 ते 100 पान एका वेलीवर निघते. बरं. म्हणजे या वर्षभरामध्ये 1,04,000 पानं सध्या एप्रिल पासून निघून आलेले आहे. बरं. आणि मार्च मधला आणि याचा ॲव्हरेज पकडला तर 80 ते 100 3-4 वर्षाच्या कॅल्क्युलेशन मध्ये एका वेलीवर आपल्याला साधारण 100 पानं याला पाण्याचं व्यवस्थापन कसं करता? पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये आता याच्यामध्ये सुरुवातीला वापरत असताना आपण फॉगर सिस्टम थंडावा आणि ह्युमिडिटी तयार करण्यासाठी वापरलं होतं. आणि पण क्षाराचं पाणी किंवा या बाकी सगळ्या गोष्टीच्या सर्वात चांगली बेस्ट पद्धत अशी आली की ड्रीपच्या याच्यामध्ये 3 नळ्या सुरुवातीच्या 3 लाईन होत्या म्हणून होत्या. तर याला दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी 1 ते 1.5 तास चालवतो. 2 नळ्या पाहिजे का 1 नळी पाहिजे? आता याला 2 नळ्या सफिशियंट आहेत. 2 नळी दररोज किती चालवायचं म्हणले? 1 ते 1.5 तास, एक दिवसाआड. एक दिवसाआड. बरं. आणि आता इथून जसा उन्हाळा चालू होईल हा. तर या नळ्याचं पाणी त्याच रोटिंग मध्ये राहते. हा. पण हे जे मधातले चर आहेत, हा. हे या चर. हे जे चर आहेत, हा. या चरामध्ये आपण पाणी भरतो. बरं. म्हणजे शेवटी फायनल या डिसिजनवर आलो हा. की इथल्या कंडिशनला वापरत असताना याच्यामध्ये पाणी भरून द्यायचं, हा. मधात असे बेंड करून टाकायचे. हा. हे जे पाणी याच्यात थांबलेलं पाणी आहे हे हा. बेडला पण ओलावा देते. हा. आणि आतमध्ये जे आर्द्रता. दमटपणा आपल्याला पाहिजे, आर्द्रता. आर्द्रता पाहिजे, हा. ती आर्द्रता फॉगरनी मेंटेन जी नाही झाली ती या पाण्यामुळे मेंटेन झाली. बरं. बरं. पण तुम्ही आधी फॉगरचा वापर केला, फॉगरचा वापर केला. त्यानंतर तुमचा हा प्रयोग आहे नवीन. हा प्रयोग आहे. आता हे प्रयोग पण पानवाले शेतकरी जुने करत होते. हा. त्यातूनच मग आपण हे केलं की याला काय होतं की 15 मिनिटानंतर फॉगर चालू करा, क्षाराचं प्रमाण, त्यामुळे फॉगर चोकअप होणे, हा. काही भागात पडणे, काही भागात न पडणे, हा. आणि पानांवरती दव पडल्या कारणानं त्याला ठिपके वगैरे येत होते. बरं. बरं. म्हणून मग आपण फॉगरचा वापर त्याचा बंद करून टाकला. हा. आणि सरळ मग आतमध्ये हे पाणी साधारणतः तुम्हाला उन्हाळ्यामध्ये करावं लागत असेल? हे उन्हाळ्यामध्ये. आता इथून जसं टेम्परेचर वाढत जाईल हा. तेव्हा आपण याच्यामध्ये पाणी भरणं सुरू करतो. बरं. आणि एकदा पाणी भरलं की मग ड्रीप कधी कधी चालवायचं काम बरं. पडत नाही. ह्याला काही रोग किडी? रोग किडीमध्ये याच्यातनी लाल कोळी. हा. आणि आता या प्लॉटचा समजा विचार केला तर शेवटचा जो कॉर्नर आहे जिथे सूर्यप्रकाश कमी राहतो आणि हे आहे तर त्या कॉर्नरमध्येच आपल्याला कोळी आढळतो बॉर्डरला. बॉर्डरला. बरं. बाकी आतमध्ये आता किडीचं गवताचा हा प्रादुर्भाव बिलकुल नाही. बरं. सुरुवातीच्या वर्षामध्ये आपल्याला कोळी हा. आणि मावा बरं. थोड्याफार आणि प्रमाणामध्ये होता. याचं आयुष्य किती? साधारण असं म्हणतात म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या की एका ठिकाणी पानमळा 4 ते 5 वर्ष कमर्शियली आपण ठेवू शकतो. बरं.
आता हे 5चं उत्पादन आपण यावेळेस घेतलं आहे, त्यामुळे आता याचं शिफ्टिंगचे पुढच्या वेळेसची रोपाची आपण याची शिफ्टिंग करणार. शिफ्टिंग करू शकतो म्हणजे मध्ये काय रोग कीड वाढते ना. हा म्हणजे विल्टिंगचा जो प्रॉब्लेम येतो, हा. आता या विल्टिंगच्या याच्यात जसं रोपाचं रोपभर रोपमर जे होण्याचा प्रॉब्लेम होता, हा. तर हे पावसाळ्यामध्ये थोडाफार जाणवला होता. हा. तर त्यावेळेस मग आपण त्याला ट्रायकोडर्मा वगैरे त्याच्यामध्ये बेडमध्ये सोडला होता. बर. तर ते त्या ठिकाणी उतरवण्याच्या नंतर थोडं ह्याचं मार्केटिंगचं व्यवस्थापन कसं आहे? मार्केटिंगच्या व्यवस्थापनामध्ये आज तर पूर्ण सिस्टम लागलेली आहे. म्हणजे बाजारामध्ये येणारं पान सगळं बाहेरचं आहे. महाराष्ट्रात मुंबईच्या मार्केटमध्ये एक दिसतं की मार्केटच्या तिथे येणारं पान 3 रुपये 4 रुपयापर्यंत त्याच्या रेटला जेव्हा मोठं पान जातं, त्यावेळेस आपण इथून 2.5 रुपयानं ते पान जागेवरून दिलं आहे. बर. आणि ते रेट जर समजा कमी आले, 2.5 रुपये 2 रुपयापर्यंत आले, तर मग आपण त्याला 1 रुपया 80 पैसे 1 रुपया 60 पैसे अशा पद्धतीने आपण जागेवर दिलं. बर. आता सगळी सिस्टम लागली. छोट्या पानासाठी पण पानटपरीवाले व्यापारी तयार झाले, ते इथून पान घेऊन जातात. पैसे जमा करणे, पान घेऊन जाणे. बर. आणि 2 मुदखेड आणि नांदेडवाले जे पान व्यापारी आहेत, त्यांना पण आपण इथून पान देतो. ते घेऊन म्हणजे रेल्वेने आपण पार्सल इथून पाठवतो. बर. आणि ते अकाउंटला पैसे टाकून देतो. नवीन शेतकऱ्याला जर हे करायचं म्हणलं तर परवडण्यासारखा उद्योग आहे का? नवीन शेतकऱ्याला परवडण्यासारखा उद्योग आहे पॉलिहाऊसच्या बेसमध्ये. म्हणजे एक पर्यायी पीक चांगल्या पद्धतीचं आहे पॉलिहाऊसच्या हिशोबात. फक्त त्या शेतकऱ्याला पानमळ्याचा अनुभव घेणे किंवा इथे बारकाईने काम पाहणे महत्त्वाचं आहे. तर हे करत असताना असं निदर्शनास आलं की दुसरा कोणताही माणूस याच्यामध्ये काम करू शकत नाही. ट्रेनिंग पाहिजे, त्याला ट्रेनिंग पाहिजे. आणि जो वेरूळचा शेतकरी आपण तयार केला, त्याच्या ठिकाणी पण आपल्या इथला माणूस 2दा पाठवला. तो इथं वेळोवेळी प्रत्येक स्टेजवर येऊन पाहून गेला. आणि याच्यामध्ये हे जे पान देणारा हातून आहे, या हातोनासोबत बारीक पानाचे फुटवे येतात काही, ते फुटवे समजले पाहिजे. ते फुटवे काढण्याची स्टेज असली की हे पान देणारं हातून होतं. इथचं पान काढलं, हे सगळे आपण पानं काढले. पानवेलीवाले म्हणतात की बा हे हातून आहे. हा हातूनचीच संख्या आपल्या झाडावर असली पाहिजे. जे आपण वॉटर शूट वगैरे जे म्हणतो छोटे पानं येतात, ते आपल्याला वेळोवेळी त्याच्यावरचे काढता आले पाहिजे. ते एक गणित लागलं तर मोठ्या पानांचीच आपल्याला संख्या मिळते, छोटे पानं काढून. जर समजा असा छोटा व्यापारी पकडला गेला किंवा ज्याला छोट्या पानाची गरज आहे असे दिले, तर तेवढंच ऍडिशनल इन्कम आपलं. केविकेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना इंडिव्हिज्युअल, आता 10 ते 12चा तर याच्यामध्ये ग्रुप येऊ शकत नाही, पण जे कोणी आले त्यांना आपण हेच सांगितलं की तुम्ही वेळोवेळी या स्टेजच्या वेळेस आपल्याकडे या, 2 दिवस थांबा आणि ह्या गोष्टी अंगीभूत करून मग तुम्ही त्याला शिक्षण देताय, म्हणजे प्रशिक्षण देताय. कोणाची इच्छा असेल तर इथं ट्रेनिंग घेऊ शकतात. सुरुवाती आधायचे टप्पे कसे घेतले सर आपण, की पहिल्या वर्षी ज्यांना रोपं दिले, तर असाच शेतकरी पाहिला की ज्याचा जुना पानमळ्याचा अनुभव होता. साधं पान, माजलगावला वगैरे जे शेतकरी होते की त्यांच्याकडे साधा पानमळा होता, त्यांना सुरुवातीला रोपं दिले. त्यांनी ते ओपन मध्ये लावून पाहिले, पण ते पहिल्या वर्षी आलं, दुसऱ्या वर्षी त्यांचं फेल गेलं. मग सेडनेट मध्ये देत असताना ज्यांची इच्छाशक्ती होती की आपल्याला लावायचं किंवा गावात आमच्याकडे दुसरा माणूस आहे की ज्याला पानमळ्याचा अनुभव होता, अशा लोकांना दिले. आणि ज्यांना इच्छा आहेच तर ते इथे येऊन करू शकतात. ते उदाहरण म्हणजे वेरूळचं, की ज्या माणसाला वेल्डिंगचा व्यवसाय आहे, इच्छा होती म्हणून त्यांनी स्वतःच चालू केलं.